In the previous lecture, we have seen the syllabus introduction of the topic control and coordination. Okay, now from this lecture, we are going to actually start the topic control and coordination. Okay, so first part is the introduction. Okay, the unicellular organisms have simple organizations of their life processes. Okay, and the multicellular organisms requires control over their life processes and coordination between the various system to maintain the homeostasis. बघा इथं काय सांगितलेलं आहे की आपण दोन टाईपमध्ये ॲनिमल्सना डिस्क्राईब करतो, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. Okay, unicellular organism, the organism is made up of one cell. Okay, that is unicellular. So unicellular organisms, they do not require control and coordination mechanism because there is only one cell. फक्त एकच सेल असेल तर त्याला कंट्रोल कोऑर्डिनेशन करण्याची गरज आहे का? नाही आहे. सो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन विच इज व्हेरी इझी इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बिकॉज इट इज ओनली वन सेल. बट इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे यांच्यामध्ये आता मल्टीसेल्युलर म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये दोनपेक्षा जास्त टाईप्सचे सेल्स आहेत. ओके, तर अशा ॲनिमल्समध्ये टू कंट्रोल ऑन दिस ऑल सेल्स they requires control and coordination mechanism to maintain the homeostasis. होमिओस्टॅटिस म्हणजे काय? मेंटेन करणं म्हणजे त्याच्या सगळ्या सेल्सचं फंक्शनिंग हे इक्विलाइज्ड असणं. ओके, नॉट हायपर नॉट हायपो. म्हणजे ते व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सला त्यांच्या लाईफ प्रोसेस आणि कोऑर्डिनेशनसाठी एक सिस्टीम गरजेची असते. ओके, so control and coordination system, it is introduced in your syllabus for to study the control and coordination mechanism in the living organisms. Okay, now the control and coordination mechanism it is shown in both plant and animals. म्हणजे ही जी मेकॅनिझम आहे ती प्लांटमध्ये सुद्धा होते कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आणि ॲनिमल्समध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळते. आता प्लांट्समध्ये कसं असणार आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन? देअर इज अ केमिकल सिग्नल्स अँड टाईप ऑफ मोमेंट्स. ओके, म्हणजे प्लांट्समध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कसं केलं जातं तर केमिकल सिग्नल्स अँड दी टाईप ऑफ मोमेंट्सच्या माध्यमातून. मग त्याच्यामध्ये काही दिलेले आहेत बघा, फोटोट्रॉफिक, किमोट्रॉफिक, थिग्मोटॅक्टिक. ओके, किमोटॅक्टिक आणि थिग्मोटॅक्टिक. मग अशा प्रकारचे काही केमिकल सिग्नलिंग केले जातात आणि याच्या माध्यमातून इथं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मेकॅनिझम केली जाते. ओके, बट इट इज अबाउट द प्लांट्स. नाव कमिंग टू द ॲनिमल्स. ओके, सो ऑल द ॲनिमल्स, but in that higher animals have complexity in their organization. ओके, म्हणजे आपल्याला माहीत आहे की जेवढे हायर ॲनिमल्स घेतो आपण की त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशनची कॉम्प्लेक्सिटी आहे. म्हणजे काय? त्यांच्यामध्ये मल्टी टाईप्स ऑफ सेल्स आहेत, खूप साऱ्या ऑर्गन सिस्टीम आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, या सगळ्या सिस्टीमची एक कॉम्प्लेक्सिटी आहे. मग यांच्यावरती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी त्यांना इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नलच्या माध्यमातून कंट्रोलिंग करावं लागतं. सो इन द हायर ॲनिमल्स दे आर गिविंग कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बाय इलेक्ट्रिकल अँड केमिकल सिग्नल्स. ओके, तेच आपण या युनिटमध्ये बघणार आहे पूर्णपणे. सो वी आर गोइंग टू सी द डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टीम अमॉंग ऑल दी डिफरंट ॲनिमल्स अँड इन द ह्युमन बीइंग्स. म्हणजे सगळ्या ॲनिमल्समध्ये नर्वस सिस्टीम कशा प्रकारे ॲक्टिवेट होत गेली, मग ती इलेक्ट्रिकल मीन्सने असू दे किंवा केमिकल मीन्सने असू दे, नर्वस सिस्टीम कशी डेव्हलप होत गेली ते आपण
या चॅप्टरमध्ये बघणार आहे आणि ह्युमन बिईंगमध्ये स्पेशली आपण नर्वस सिस्टीम कशी चालते ते बघणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल कमिंग टू दी फर्स्ट फायलम ऑफ दी ॲनिमल्स, दॅट इज फायलम पोरीफेरा. ओके, आपल्याला माहीत आहे लास्ट इयरला आपण पोरीफेरा सगळे ॲनिमल्स फायला बघितलेला आहे. त्यातला सगळ्यात फर्स्ट फायला आहे फायलम पोरीफेरा. ओके, इट इज मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल फायला. हे आपल्याला माहीत आहे की सगळ्यात पहिला ॲनिमल फायला आहे. देर आर डिफरंट सेल्स फॉर डिफरंट फंक्शन्स. आता या पोरीफेरामध्ये काय आहे की प्रत्येक सेल्सला काही ना काही फंक्शन दिलेलं आहे, डिफरंट फंक्शन दिलेलं आहे, कारण यांच्या बॉडीमध्ये ऑर्गन प्रेझेंट नाही आहे. जे काही सेल्स आहेत तेच प्रत्येक सेल एक डिफरंट फंक्शन करते. मग यांच्यामध्ये काय आहे, डिव्हिजन ऑफ लेबर तुम्हाला इथं दिसून येईल फॉर द ॲक्टिव्हिटीज लाईक रेस्पायरेशन, डायजेशन अँड एक्सक्रिशन. म्हणजे यांच्या बॉडीमध्ये जे रेस्पायरेशन होतं, जे एक्सक्रिशन होतं, जे डायजेशन होतं ते या डिव्हिजन ऑफ लेबरच्या माध्यमातून होतं. म्हणजे प्रत्येक सेलला एक डिफरंट फंक्शन दिलेलं आहे आणि ते फंक्शन ते स्वतःहून करत असतात. सो here nervous system is absent because there is a division of labor is already, that cells is going to do their function. So here is nervous system is absent. बघा पोरीफेरामध्ये नर्वस सिस्टीम absentच आहे. पहिल्या फायलममध्ये नर्वस सिस्टीम absent आहे, पण प्रत्येक सेल हे डिफरंट फंक्शन करत आहे स्वतःच. नाव कमिंग टू लॅटर इन हायर ॲनिमल्स फायला. ओके, आता हायर ॲनिमल फायलामध्ये काय आपण बघतोय तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ टिश्यू, ऑर्गन अँड सिस्टीम्स. बघा आपण बघतोय की हायर ॲनिमल्समध्ये आता हे पोरीफेरामध्ये फक्त सेल्स होते. त्याच्या पुढच्या फायलम्समध्ये किंवा 2-3 फायलम जर तुम्ही पुढे गेला तर तिथं काही सेल्स एकत्र येऊन एक टिश्यू तयार करतात. असे काही टिश्यू एकत्रित येऊन एक ऑर्गन तयार करतात आणि असे काही ऑर्गन्स एकत्र येऊन एखादी ऑर्गन सिस्टीम बनवतात आणि याच्याप्रमाणे हे हायर ॲनिमल्स बनतात. ओके, सो दीज ऑल टिश्यू, ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम्स दे ऑल वर्क इन द कोऑर्डिनेशन विथ ईच अदर फॉर इझी फंक्शनिंग ऑफ द बॉडी. बघा हायर ॲनिमल्समध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन झाल्यामुळं काय झालं, ऑर्गन, टिश्यू आणि ऑर्गन सिस्टीममध्ये ज्यावेळी कोऑर्डिनेशन झालं त्यावेळी त्यांचं बॉडी फंक्शनिंग अधिक सिम्पल झालं, अधिक इझी झालं. बघा इट इज मोस्ट इझियर वेन देर इज अ कोऑर्डिनेशन बिटवीन ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन अँड टिश्यू. ओके, हे हायर ॲनिमल्समध्ये झालं. These animals also starting responding to the various environmental stimuli or changes. म्हणजे वातावरणात जे काही बदल होतात या कोऑर्डिनेशनमुळे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमुळे हायर ॲनिमल्समध्ये वातावरणातील बदलानुसार त्यांना स्टिम्युलेशन व्हायला लागलं. हे कशामुळं तर हे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन केल्यामुळे शक्य झालं. ओके, इन लोअर ॲनिमल्स like hydra, planaria, the nervous system functions for that. ओके, म्हणजे आता जे लोअर ॲनिमल्स आहेत म्हणजे हायड्रा असू दे, प्लॅनेरिया असू दे, यांच्यामध्ये फक्त नर्वस सिस्टीम आहे. ओके, कंट्रोल करण्यासाठी सिम्पल नर्वस सिस्टीम आहे. म्हणजे हे लोअर ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी ऑब्वियसली कमीच असणार आहे. त्यामुळे फक्त एक सिम्पल नर्वस सिस्टीम ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल चार्जेसने नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट केली जाते, इथं कारण कॉम्प्लेक्सिटी कमी आहे. सो यांच्यामध्ये अशा प्रकारची नर्वस सिस्टीम चालते. बट इन द हायर ॲनिमल्स इट इज डन बाय 2 सिस्टीम्स. ओके, आता हायर ॲनिमल्स ज्याच्यामध्ये आपण सुद्धा येतो. ओके, हायर ॲनिमल ज्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी आहे, ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स प्रेझेंट आहे, यांच्यामध्ये 2 सिस्टीमच्या माध्यमातून नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट केली जाते. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन केले जातं. द फर्स्ट वन इज द नर्वस सिस्टीम, नर्वस कंट्रोल सिस्टीम, त्यालाच इलेक्ट्रिकल म्हणतात.
अँड सेकंड वन इज एंडोक्राईन कंट्रोल सिस्टीम, त्यालाच केमिकल असे म्हणतात. म्हणजे नर्वस अँड केमिकल कंट्रोल किंवा नर्वस अँड एंडोक्राईन कंट्रोल और इलेक्ट्रिकल और केमिकल कंट्रोल ह्या दोन सिस्टीमच्या माध्यमातून हायर ॲनिमल्समध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन केलं जातं. ओके, सो फर्स्ट पॉईंट आपण सुरुवात करूया. दोन पॉईंट आहेत, एक नर्वस कोऑर्डिनेशन आणि एंडोक्राईन कोऑर्डिनेशन. ओके, केमिकल कोऑर्डिनेशन त्यालाच म्हणतात. सो पहिला पार्ट आपण सुरू करूया, नर्वस कोऑर्डिनेशन. इन दॅट फर्स्ट वी विल सी नर्वस सिस्टीम इन टू ॲनिमल्स. वन इज द हायड्रा अँड सेकंड वन इज द प्लॅनेरिया. फर्स्ट वी विल सी नर्वस सिस्टीम इन द हायड्रा. You can see one diagram on your screen, nerve net in hydra. त्यालाच नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा असे म्हणतात. हा हायड्रा ॲनिमल आहे. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रलला टेंटॅकल्स दिसत आहेत आणि याच्या आतमध्ये तुम्हाला नर्व नेट दिसत आहेत. दिस इज नथिंग बट दी नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. द ॲनिमल इज फ्रॉम निडारिया फायलम निडारिया. ओके, तुम्ही बघू शकताय की हायड्रा हा ॲनिमल कुठल्या फायलममधून येते, 11वीच्या बुकमध्ये आहे आणि आपण शिकलेलो आहे की तो निडारिया फायलममधून येतो. ओके, द हायड्रा इज हॅविंग मोस्ट प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम, दॅट इज डिफ्युज्ड नर्वस सिस्टीम. बघा यांच्यामध्ये स्पेशलायझेशन काय आहे, सगळ्यात पहिली नर्वस सिस्टीम ही हायड्रामध्ये आहे आणि ती कुठली आहे, डिफ्युज्ड नर्वस सिस्टीम आहे. लक्षात ठेवा, इन हायड्रा देर इज अ डिफ्युज्ड नर्वस सिस्टीम प्रेझेंट. मग याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय, इट इज द फर्स्ट फायला शोईंग द सिम्पल नर्वस सिस्टीम. म्हणजे सिम्पल नर्वस सिस्टीम दाखवणारा हा सगळ्यात पहिला फायलम आहे. कुठला, निडारिया फायलम, आणि ॲनिमल हायड्रा आहे. It is consist of sensory cells and nerve cells with fiber. बघा, ही जी सिंपल नर्वस सिस्टीम आहे ती दोन ऑर्गन्सपासून बनलेल्या किंवा सेल्सपासून बनलेली आहे, सेन्सरी सेल्स आणि नर्व सेल्स, आणि या नर्व सेल्सला फायबर अटॅच आहे. द नर्व सेल्स scattered all over the body and connected to each other by synapse to form a nerve net. बघा, नर्व नेट तुम्हाला इथं डायग्रॅममध्ये दिसते. ते कशापासून बनलेलं आहे, तर यांच्या बॉडीमध्ये, या हायड्राच्या बॉडीमध्ये, पूर्ण बॉडीमध्ये नर्व सेल्स स्कॅटर्ड झालेले आहेत आणि ते एकमेकांना कशाने कनेक्ट झालेले आहेत, सिनॅप्सच्या माध्यमातून कनेक्ट झालेले आहेत. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, एक नर्व नेट तयार झालं. तुम्ही बघू शकता इथं नर्व नेट तुम्हाला इझिली दिसते. तर हे नर्व सेल्सच्या कनेक्शनमुळे तयार झालेलं आहे. ओके, देर आर टू नर्व नेट्स, दोन नर्व नेट्स आहेत मेसोग्लियामध्ये. दोन नर्व नेट्स प्रेझेंट आहेत हायड्रामध्ये. वन कनेक्टेड टुवर्ड्स दी इपिडर्मिस अँड अदर कनेक्टेड टू गॅस्ट्रोडर्मिस. बघा, हे जे नर्व नेट आहेत, ओके, सिनॅप्समुळे तयार झालेले, हे दोन आहेत. एक इपिडर्मिसकडे कनेक्ट झालेले आहेत आणि दुसरं गॅस्ट्रोडर्मिसकडे कनेक्ट झालेले आहेत. हे झालं नर्व सेल्सच्या बाबतीत. आता सेन्सरी सेल्स, द सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड इन द बॉडी वॉल अँड दी टेंटॅकल्स. बघा, आता हे सेन्सरी सेल कुठे स्कॅटर्ड झालेले आहेत, बॉडी वॉलवरती आणि टेंटॅकल्सवरती. टेंटॅकल्स तुम्हाला दिसत आहेत बघा, फ्लॅजेलेटेड टेंटॅकल्स दिसत आहेत, फ्लोटिंग आहेत ते. त्यांच्यामध्ये तुम्हाला सेन्सरी सेल्स बघायला मिळते. बट देर इज अ ॲब्सेंट ऑफ सेन्स ऑर्गन्स अँड सेन्सरी अँड मोटार नर्व. बघा, आता सेन्सरी आणि मोटार नर्वजच नाहीत आहे त्यांच्यामध्ये, तर सेन्स ऑर्गन्स असण्याचा प्रश्नच येत नाही. ओके, हे लक्षात ठेवा की हायड्रामध्ये सेन्सरी आणि मोटार नर्व नाही आहेत आणि सेन्स ऑर्गन्ससुद्धा लॅक आहेत, म्हणजेच नाही आहेत सेन्स ऑर्गन. आणि सेन्सरी आणि मोटार नर्व नसल्यामुळे काय होतं, देर इज अ नो पोलॅरिटी ऑर डायरेक्शन टू द नर्व इम्पल्स. म्हणजे यांच्यामध्ये मोटार आणि सेन्सरी नर्व नसल्यामुळे यांचे जे
सिग्नलिंग आहेत किंवा नर्व इम्पल्स आहेत याला कुठलीही डायरेक्शन किंवा पोलॅरिटी नसणार आहे. सो द ॲक्टिवेशन ऑफ सेन्सरी सेल्स विल स्प्रेड सिग्नल ऑल ओव्हर द बॉडी ॲट एनी डायरेक्शन. म्हणजे ज्यावेळी इथं सेन्सरी सेल्स ॲक्टिवेट होतील त्यावेळी नर्व इम्पल्स जे जनरेट होणार आहेत ते ऑल ओव्हर बॉडीला जाणार आहेत, कुठल्याही एका डायरेक्शनमध्ये जाणार नाहीत, सगळीकडे बॉडीमध्ये पसरणार आहे. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कॅचिंग ऑफ प्रे ड्युरिंग द फीडिंग. बघा आता हे जे हायड्रा आहे ते प्रे कसं कॅच करतं तर या टेंटॅकल्सच्या माध्यमातून. मग ज्यावेळी यांना स्टिम्युलेशन होईल त्यावेळी सगळ्या टेंटॅकल्समध्ये हे मेसेज जाणार आहे आणि या सगळ्या टेंटॅकलची मुवमेंट ही त्यावेळी तिथं होणार आहे आणि मग प्रे जो आहे तो ॲटोमॅटिकली कॅच केला जाणार आहे. ओके, सो इथं डिफ्युज्ड नर्वस सिस्टीमचं बेस्ट एक्झाम्पल दिसतंय. कॅचिंग ऑफ प्रे जे हायड्रा करतं, सगळ्या टेंटॅकल्स एकदम त्याच्यावरती अटॅक करतात आणि त्याला कॅच करतात. ओके, सो डिफ्युज्ड नर्वस सिस्टीम इज द फर्स्ट इम्पॉर्टंट लँडमार्क इन द नर्वस सिस्टीम. बघा नर्वस सिस्टीमच्या सगळ्यात पहिला सुरुवातीचा इम्पॉर्टंट लँडमार्क कोण आहे तर डिफ्युज्ड नर्वस सिस्टीम, की ही जी सेंट्रलाइज्ड नाही आहे ती सगळ्या बॉडीमध्ये स्कॅटर्ड आहे आणि कुठंही त्याचं स्प्रेडिंग होऊ शकतं. अँड दिस डिफ्युज्ड नर्वस सिस्टीम इट इज सीन इन द टिनोफोरा फायलम अँड इन द हायर ॲनिमल्स इट इज इन द ह्युमन बिंग्स, गट वॉल ऑफ द ह्युमन बिंग. म्हणजे ही डिफ्यूज नर्वस सिस्टीम आत्तासुद्धा हायर ॲनिमल्समध्ये थोड्या प्रमाणात बघायला मिळते. कुठं गट वॉल ऑफ द ह्युमन. गट वॉल म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ची जी वॉल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची, कारण आपण ज्यावेळी फीडिंग करतो त्यावेळी गॅस्ट्रिक ज्यूस किंवा चर्निंग ज्यावेळी होत असतं, गॅस्ट्रिक ज्यूस ज्यावेळी मिक्स होत असतं त्यावेळी जी मेकॅनिझम होते तिथं सगळ्या सेल्स एकत्रित फंक्शनिंग करत. सो दिस इज अबाउट नर्वस सिस्टीम इन द हायड्रा. They are having diffused nervous system, they are having nerve cells and sensory cells. Okay, त्याच्यानंतर आहे सेकंड नर्वस सिस्टीम, दॅट इज नर्वस सिस्टीम ऑफ प्लॅनेरिया. नाव वी आर गोईंग फॉरवर्ड, म्हणजे पहिल्या फायलमपासून आपण पुढच्या फायलमचा आता स्टडी करते. प्लॅनेरिया हा कुठल्या फायलमचा ॲनिमल आहे? इट इज बिलॉंगिंग टू द प्लॅटीहेल्मिंथस फायलम. बघा पोरीफेरापासून आपण प्लॅटीहेल्मिंथस म्हणजे पुढं आलो आहे आणि या प्लॅनेरियाला फ्लॅटवर्मसुद्धा म्हणतात. डायग्राम तुम्ही बघू शकताय तुमच्या स्क्रीनवरती. ओके, इट इज अ प्रिमिटिव्ह ॲनिमल हॅविंग सेंट्रल नर्वस सिस्टीम लोकेटेड इन द वेंट्रल साईड ऑफ द बॉडी. बघा आता प्लॅनेरिया जो आहे तो सगळ्यात पहिला ॲनिमल आहे आणि प्लॅटीहेल्मिंथस हे सगळ्यात पहिलं फायलम आहे की ज्यांच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे. ओके, आणि ती कुठं आहे प्लॅनेरियामध्ये? वेंट्रल साईडला, म्हणजे खालच्या साईडला तुम्हाला प्रेझेंट असलेली बघायला मिळेल. These central nervous system it is consist of mass of cephalic ganglion appear like U-shaped brain. बघा या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय की हेड रिजनला प्लॅनेरियनच्या तुम्हाला ग्लोब्युलर स्ट्रक्चर दिसेल. दॅट इज लुक लाईक अ ब्रेन. इट इज U-shaped ब्रेन. ओके, कारण तुम्ही बघू शकताय की सेंट्रल नर्वस सिस्टीम इट इज कन्सिस्ट ऑफ मास ऑफ सिफॅलिक गँग्लियॉन. हे जे तुम्हाला डार्क ब्ल्यू कलरची डायग्राम दिसते U-shaped फ्रॉम हेड टू दी टेल बॅक रिजन, ही एक ट्यूब दिसते. इट इज नथिंग बट ए मास ऑफ सेफॅलिक गँग्लियॉन अँड इट लुक्स लाईक U-shaped ब्रेन. ओके, सो इट इज सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता ही जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे इट इज इन द हेड रिजन, म्हणजे सुरुवातीला तुम्ही बघू शकता इथं हेड रिजन, इथं सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे. ओके, फ्रॉम ईच गँग्लियॉन 9 ब्रांचेस अरायजेस टुवर्ड्स दी आउटसाइड. बघा प्रत्येक गँग्लियॉनमध्ये, गँग्लियॉन म्हणजे बंच ऑफ नर्व फायबर्स,
आता इथं बंच ऑफ नर्व आहे, तुम्हाला या डायग्राममध्ये इतकं इझिली दिसणार नाही, पण जे डार्क ब्ल्यू लाईन जी दिसते यांच्यामध्ये तुम्हाला गँग्लियॉन प्रेझेंट आहेत. ओके, आणि इथून प्रत्येक गँग्लियॉनमधून तुम्हाला 9 ब्रांचेस अरायजेस झालेले बघायला मिळते. इट इज हॅव्हिंग वेंट्रल नर्व कॉर्ड कनेक्टेड टू इच अदर. बघा, यांच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीमसुद्धा आहे, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेनसुद्धा आहे आणि सेंट्रल नर्व कॉर्ड, वेंट्रल नर्व कॉर्डसुद्धा आहे. ओके, अँड दीज वेंट्रल नर्व कॉर्ड कनेक्टेड टू ईच अदर बाय नर्व कमिशर. बघा, इथं तुम्हाला ह्या डार्क 2 ब्ल्यू कलरच्या लाईन दिसतात, त्या एकमेकांना थ्रेडनी कनेक्टेड आहेत आणि हे स्ट्रक्चर पूर्ण लॅडर लाईक दिसते, तुम्हाला एखाद्या शिडीप्रमाणे तुम्हाला दिसते. ओके, इट इज वेंट्रल नर्व कॉर्ड. ओके, या वेंट्रल नर्व कॉर्ड लॅडर लाईक एकमेकांना कनेक्टेड आहेत. द पेरिफेरल नर्वस सिस्टीम इन्क्लूड सेन्सरी सेल अरेंज्ड इन लॅटरल कॉर्ड्स ऑफ द बॉडी. बघा, यांच्यामध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे आणि ती कशाने बनलेली आहे? सेन्सरी सेल्सने बनलेली आहे. तर यांच्यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, ते म्हणजे आईज आर लोकेटेड ऑन दी डॉर्सल साईड ऑफ दी ब्रेन. तुम्ही पोरीफेरामध्ये बघितला, ओके, किंवा हायड्रामध्ये तुम्हाला आईज दिसणार नाहीत, जो की एक सेन्स ऑर्गन आहे. ओके, सो आईज आर प्रेझेंट, फोटोट्रॉफिक ऑर्गन आहे हा. सो आईज आर प्रेझेंट इन द प्लॅनेरिया, ओके, इन द हेड रिजन, and it is having a single sensory cell scattered in the body. म्हणजे यांच्यामध्ये एक सिंगल सेन्सरी सेल आहे जे पूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. आता इथं जर बघितला, इन द नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा इन द नर्वस सिस्टीम ऑफ प्लॅनेरिया, और in the last year in the 11th standard we have seen the nervous system of cockroach, किंवा मग ह्युमनची नर्वस सिस्टीम घ्या. या सगळ्यांच्यामध्ये तुम्हाला एक जाणवेल, व्हेन वी आर कमिंग फ्रॉम हायड्रा, देन प्लॅनेरिया, देन कॉकरोच अँड देन ह्युमन बिईंग. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या इव्हॉल्युशनमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट लक्षात येणार आहे. म्हणजे पोरीफेरामध्ये कुठल्याही प्रकारची नर्वस सिस्टीम नव्हती, पण हायड्रामध्ये तुम्हाला डिफ्युज्ड नर्वस सिस्टीम दिसली. प्लॅनेरियामध्ये तुम्हाला प्रिमिटिव्ह सेंट्रलाइज्ड नर्वस सिस्टीम दिसली. कॉकरोचमध्ये त्याच्याही पेक्षा सेंट्रलाइज्ड नर्वस सिस्टीम दिसली. आणि ह्युमन बिईंगमध्ये तुम्हाला वेल डेव्हलप्ड सेंट्रलाइज्ड नर्वस सिस्टीम दिसते. म्हणजे हे एक इव्हॉल्युशन आहे ॲनिमलच्या पहिल्या फायलमपासून अप टू दी लास्ट ह्युमन बिईंग. इथंपर्यंत तुम्हाला नर्वस सिस्टीममध्ये डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळेल. ओके, so it is a journey from diffused nervous system to centralized nervous system. Okay, there is the involvement of brain and their functioning also in the higher animals. Okay, आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे, मोस्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर, देर इज अ इव्हॉल्युशन ऑफ कॉम्प्लेक्स नेटवर्किंग सिस्टीम विच ट्रान्समिट सिग्नल्स from between one part of the organ to the another part of another organ. म्हणजे बघा, सिम्प्लिफाय कसं केलेलं आहे इथं, ज्यावेळी कॉम्प्लेक्स नर्वस सिस्टीम तयार झाली त्याच्यामुळं काय झालं तर एका ऑर्गनमधला एका सेल्सचं सिग्नलिंग हे ट्रान्समिट केलं जाऊ लागलं दुसऱ्या ऑर्गन्सच्या सेल्स बरोबर. हे कॉम्प्लेक्स सिस्टीम तयार झाल्यामुळे शक्य झालं. ओके, सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. वी हॅव सीन बोथ नर्वस सिस्टीम इन द हायड्रा अँड नर्वस सिस्टीम इन द प्लॅनेरिया. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी दी सम न्यूरल टिश्यू, न्यूरल cells and neuroglia cells. Okay, thank you.